मंडळी, एका पोलीस स्टेशन मध्ये आली आहे एक विचित्र तक्रार. चला बघूया त्याचा निकाल काय लागतोय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. गुच्चू पटा, पोलीस स्टेशन है. तुम्हारे बाप का घर नहीं. हाय मोरे मोरे काय काय प्रकार आहे? त्यांना कल्ला पाहिजे पोलीस स्टेशन म्हणून केलंय साहेब. टाप मोरे. मॅडम मॅडम तुम्ही इकडे इकडे तिकडे प्लीज. तिकडे रे अल्लग अल्लग वा. तिकडे हा साईड लाव. मोरे तुम्ही काय जत्रेत हरवले काय? काय साहेब? एक तर तुम्हाला आहे ना मी मच्छी आणायला सांगितली होती. हा मासळी बाजार उभा केला तुम्ही इथे. काय झालंय? हा माणूस दिसतोय तुम्हाला? बर. हा हा उंट चालवतो. उंट चालवतो? म्हणजे ह्याच्याकडे उंट आहे. उंट हा उंट चालवतो. आणि ह्या दोन बायका तुम्हाला दिसत आहेत. हा ह्या लेडीज स्कूटर चालवत होत्या. लेडीज स्कूटर स्कूटर चालवतात का नाही ह्या दोघी जणी? बरं. तर ही म्हणजे ही काय म्हणाली, ह्यांच्या उंटाने ह्यांना लाथ मारला. लाथ मारला बरोबर. लेडीज मारला. आणि ह्याचं असं म्हणणं आहे म्हणजे ह्यांच्या लेडीज स्कूटरनी ह्याच्या उंटाला असा धडक द्यायला. धडक दिली. ऐका ना ऐका ना तुम्ही मुळात त्यानं लेडीज स्कूटर काय आला म्हणता? नुसती गाडी म्हणा ना. नाही नाही ह्या लेडीज आहेत ना त्या स्कूटर चालवतो म्हणून लेडीज स्कूटर बोललो का नाही. ठीक आहे. पण काय झालं, ही ह्यांची लेडीज स्कूटर आणि ह्यांचा उंट मी जप्त करून ठेवलेला आहे. व्हेरी गुड. पण साहेब सांगू काय तुम्हाला, हा माणूस मला असा म्हणतोय उंटाच्या ते खाण्याची वेळ झालेली आहे तर त्याला खायला काय द्यायचं? काय आपल्याकडे उंटाचा भत्ता नाही आहे. आपल्याकडे जे कैदी आहेत ना त्यांचाच भत्ता आपल्याकडे देतो का नाही? एक तर वडापाव नाही तर कुरमुरे भेल करून देता. कुरमुरं कसं देणार ना उंटाला? उंटाला जर कुरमुरा पण दिलं तर उंट के मुंह में जिरा असं होऊन जाणार नाही काय? अरे हे वाक्य बोलताना तुमचं तोंड कासवासारखं झालेलं आहे. असं झालंय? नाही ते उंट के मुंह में जिरा असं झालेलं आहे ना. तुम्ही डबा आणलाय? काय तर डबा आणलाय का? डबा काय सांगू माझ्या बायकोची करामत. आग लागली तिच्या तोंडाला. डबा द्यायला नाही तिनं ना, असं नाही आहे. पण तिला असं वाटतं मी डब्यामध्ये सगळं पदार्थ दिलेला आहे. म्हणजे बघा वरचा डबा आहे ना तिच्यात वाटतंय म्हणजे त्याच्यात तिला असं वाटतं ह्याच्यात मी भात टाकलेला आहे पण तो मोकलाय. त्याच्या खालचा तो डबा आहे तर तिला वाटतं मी त्याच्यात चपात्या टाकल्यात पण तो पण मोकलाय. त्याच्या खालचा तो डबा आहे का नाही तर तिला असं वाटतं ह्याच्यात भाजी मी दिले पण तो पण मोकला. सगळ्याच मोकळे म्हणजे मधला जो डबा आहे का नाही तिला असं 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 बॉटन काढावं तेवढा आपल्याला लोणचं दिलेलं आहे. म्हणजे असा संपून जाईल लोणचं तर काय उंटाला चाटायला देऊ? काय बोलताय तुम्ही? मॅडम 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 तुम्ही सांगा काय झालंय? हा कोण स्वतःला मोठा शाणा समजतो का? उंट घेऊन साहेब रस्त्याच्या मधोमध चालला होता. हा करो तुन बाहेर तिलकचंद पोट ना. हा कुठला मोठा राजा लागून गेलाय तू रस्त्याच्या मधोमध चालतोय? नाव काय तुझ्या? राजा राजा जालिंदर माने. मॅटर अहो साहेब ह्या ज्या बायका आहेत का नाही ह्यांच्या गाडीने येऊन माझ्या उंटाला धडक दिलेली आहे. आम्ही नाही दिली. ह्या एवढ्या जड आहेत त्या ती गाडी त्याच्यावर ह्या जड येऊन उंटाच्या म्हणजे 4 पायाच्या मध्ये घुसली होती स्कूटर. एवढं नाही झालं साहेब. एवढं नाही झालं. ही बाय आहे ना ही बाय ही गाडी चालवत होती आणि ही माग लपून बसली होती. लपून कशाला बसू? मी बसले होते गाडीवर. लपून बस. आता मला काय माहिती मला दिसलीच नाही ना. मला आवाज आला तेव्हा कळलं ही बाय माग आहे म्हणून. हा तुझा प्रॉब्लेम आहे. तुझा प्रॉब्लेम आहे काय? तुझा प्रॉब्लेम आहे. तुझ्या उंटाने आमच्या गाडीला लाथ मारली ते सांग ना. मारणारच की मग. ह्या बाईला लय मस्ती आहे. मस्ती बिस्ती काढू नको तो. तुझी मस्ती अशी काढीन ना मी. तसं नाही साहेब. स्टेशन आहे. मी तुम्हाला सांगते एक्झॅक्टली काय झालं. हा ते सांगा. हा तो असा त्याचा चालला होता. इथून आम्ही आमची स्कूटर घेऊन छान चाललो होतो. आम्हाला इथे जायचं होतं. आता हा उंट आहे हा ऑब्व्हियसली असा जाणार ना. तो गेलाच नाही. मग तो गेला नाही मग आमची धडक झाली. मग आमचं काय चुकलं त्याच्यात? एक मिनिट. उंट ऑब्विसली असा काबरा जाईल कारण साहेब उंट तिरपात जाणार ना. ऐका ना उंट तिरपा चालतो पण तो बुद्धिबळात चालतो. नॉर्मल उंट आहे ना तो असा सरळ चालतो. नॉर्मल उंट जर तिरपा चालायला लागला ना तर याचा उंट मुंबईवरून डायरेक्ट श्रीलंकेत नाही का जाणार? काय बोलतोय खरं ते बोलतोय. आता घोडा कसा चालतो? हा आवाज झाला घोड्याचा. घोडा आहे ना तबडक 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 असा चालतो. बुद्धिबळातला घोडा 2.5 घर चालतो. मग तो काय तबडक तबडक तप तबडक तबडक तप तबडक तबडक तप असा चालेल का? घोडा आहे का तबला आहे तो?
साहेब काय करू मी तुमचा माझा मुद्दा समजावून सांगणं तुमच्याकडे शिकावा. Thank you. क्या घोड्याचा आवाज दाखवायचा काढून तबडक तबडक तबक. आता उंटाचा आवाज दाखवा आता आता. उंटाचा काय आला? जरा उत्सुकता म्हणून बाकी काय ना. तुमच्या उत्सुकतेचं नळलं दाबा. हा ना? काय झालंय मॅटर काय आहे? हे बघा मोरे, वाव. तुम्ही तोंडाने कौतुक करता माझं, हा. पण तुमच्या नजरेत शिव्या दिसतात माहितीये का मला? हो. हे माझं डोलं लय बोलकायत ना. Shut up, मोरे. Shut up. साहेब तुम्ही त्याची बाजू साहेब यांनी याच्या उंटाने आमच्या गाडीला धडक मारली. तुम्ही याला अटक करा, याच्या उंटाला पण अटक करा. अरे काय बोलताय उंट 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 काय लावलंय हो सारखं? त्याला काय नाव बिव काय आहे का नाही उंटे? नाव आहे मग नाव आहे? चल नाव. मग काय नाव आहे? जबरा. बरं. उंटाचं नाव झेब्रा आहे? मग अरे एका प्राण्याचं नाव दुसऱ्या प्राण्याला काय देतात तुम्ही? आला का तुम्ही कुत्र्याचं नाव टायगर ठेवताय? तुम्ही उंटाचं जबरा नाही ठेवू शकत का? पण झेब्राच का बरं? झेब्राच का बरं? साहेब काय होतंय ना मला ट्रॅफिक मध्ये सोपं जाते होती. कसं? ट्रॅफिक मध्ये लई गाडी असल्या का नाही मी म्हणतो स्टॉप झेब्रा क्रॉसिंग. स्टॉप झेब्रा क्रॉसिंग मला बरोबर ती साहेब ती. हो का? काही बोलतोय साहेब तो तुम्ही ऐकून काय? ठीक आहे मग आम्ही आमच्या स्कूटरचं नाव रॉकेट ठेवू आणि त्याला हेलिपॅड वर लँड करू. मॅडम मॅडम तुम्ही असं बोलताना म्हणून तुमच्यावर केस करायची इच्छा होती. होय खरं आहे. रॉकेट हेलिपॅडवर हे कराल तुम्ही, लँड कराल. एक तर रॉकेट आहे ना करून उडून जातं, ते परत येतच नाही. आणि हेलिपॅडवर ना हेलिकॉप्टर लँड होतं टक 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 करून. साहेब काय करू तुमचं? अगं एखादा येडागाबाला सुद्धा हा मुद्दा विस्कटून सांगू शकतो, पण तुमच्याकडे क्वालिटी वेगळी आहे. माझ्याकडे वेगळी quality. तुम्ही कसा आवाज काढून मुद्दा सांगताव का? हा. काय आवाज काढला बा? हेलिकॉप्टरचा एकदा आवाज काढा. मी कायला हेलिकॉप्टरचा आवाज काढू? सर उत्सुकता म्हणून काढू त्या. एक मिनिट, तुम्ही ना मुद्दामून विषय भरकटवताय. तुम्हाला आम्ही- त्यांची बाजू घ्यायची आहे का? नाही ना. आम्हाला तुम्ही असं असं करताय का? नाही, नाही. असं कशाला करू मग आम्ही? अटक करा तुम्ही त्यांना. असं कसं अटक करता येईल? सर हा. दारू प्यायलाय तू, ड्रिंक अँड ड्राईव्ह ची केस आहे सर. त्याला 8 टाका. आम्हाला भीती वाटते त्याची. इकडे बाहेर इकडे बाहेर एवढं नाही झालंय काही. अरे ड्रिंक अँड ड्राईव्हची केस आहे, याला 8 टाका. नाही 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 साहेब ओ, मोरे 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 एवढं किती आटापिटा चालू आहे मोरे तुमचा. आबिडी होत नाही म्हणून करावं लागतं हा. साहेब. ती दांडा पण पडला तुमचा इथे. साहेब हे बघा ड्रिंक अँड ड्राईव्हचा काही संबंधच नाही. नाही हे संबंध. पिलोय मी पिलोय ना साहेब. उंट थोडीच प्याला आहे. तो त्याचा चाललेला होता ना. एवढा समजतो मला तू. तो उंटा चाललाय, पण उंटाला चालवतो कोण? तर तू. त्याचा ड्रायव्हर कोण? तू. आणि ड्रायव्हर दारू प्यायलेला आहे, म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्हची केस कोणावर लागणार? वा सर, सर वा करेक्ट बोललाय. तुम्ही म्हणजे त्याला काही इंटरनॅशनलच आहे एकदम. हा, मग मी कित्येक वर्ष सांगतोय तुम्ही इंटरनेट ऐकतच शट्टा मोरे. सांगण्यासारखं पण नाही काय साहेब. मोरे तुम्ही बाय ना बाटोड मारू बाटोड. तुले असा ठोकसू ना, तुला पुरजा पुरजा डिल्ला करी टाकसू. एकच फटका मा तुला आडा करी टाकसू मी. साहेब काहीच कळलं नाही त्यामुळे भ्याच वाटण झाली. भीती वाटत नाही. असू द्या साहेब. आता नाही नाही साहेब हे बघा थांबा तू माझं ऐकून घ्या, मुद्दा ऐकून घ्या तुम्ही साहेब. हे बघा हा, शांतपणे तुम्ही डोकं लावून बघा. मी डोकं लावू गाडी असती की नाही ती यंत्र असते. मग? उंट यंत्र असते का? नाही. त्याला त्याची अक्कल असती. बरं. त्याचं चालतंय हा. आहे का नाही? हो. आता मला सांगा ह्यांची जी गाडी आहे की नाही, हम्म. ह्यांच्या गाडीला इंजिन आहे. हा, मग? आता समजा इंजिनाला मी हात लावला तर ती लात मारेल का? नाही. पण उंटाला हात लावला तर ती लात मारणार का नाही? बरं, मग? मग तुम्ही एवढंच लक्षात घ्या ना की उंटाला स्वतःची अक्कल आहे. माझ्या उंटाला जर तुम्ही हितनं सोडला का नाही ती त्याचं बराबर घरी जाणार. यांची गाडी सोडा जाईल का बघा बरं? काय बोलताय? जाऊच शकत नाही. तिथले तिथंच पडणार साहेब. ए मुद्द्याचे बोल. अहो मुद्द्याचा साहेब एवढंच आहे. उंटाला तिची अक्कल आहे, ह्यांच्या गाडीला तिची अक्कल आहे का? गाडी जाणार आहे का स्वतःहून? आणि उंट स्वतःहून जातोय साहेब. मी फक्त तिची सवारी आहे. मी त्याला सांगणारच जायची. अहो बरोबर तीच तर सांगतोय ना साहेब. जायचे का नाही ती तेव ठरवतोय. त्याला वाटलं तर तेव जात पण नाही. उंटाला खूप कळतं ना तुमच्या. कळतच की मग. आम्ही इंडिकेटर दिलेला राईटचा. आम्ही हॉर्न पण वाजवत होतो. ए बाबा राईटचा इंडिकेटर दिलाय, बघ बघ वळ. का नाही वळला तुमचा उंट? ओ मॅडम तुम्ही राईटचा इंडिकेटर दिल्यावर उंट का बरं राईटला वळेल? कारण आम्ही इंडिकेटर दिल्यावर आजूबाजूच्या गाड्यांनी राईटला वळायला पाहिजे ना. अरे आपण इंडिकेटर दिल्यानंतर आपण वळायला पाहिजे. गाड्या कायला वळतील? असं कसं साहेब? आपण दिलेला इंडिकेटर मागे पुढे असतो, तो आपल्याला कुठे दिसतो? ज्यांना दिसतो त्या लोकांनी वळावं ना.
अरे लोकांनी वळावं म्हणून नसतं ते, आपण दिल्यानंतर आपण वळतो हे लोकांना कळावं म्हणून इंडिकेटर असतो ना. त्यांना कशाला कळायला पाहिजे? आम्हाला कुठे वळायचंय ते आम्ही त्यांना कशाला सांगू? आमचे आई वडील पण विचारत नाहीत आम्हाला कुठे चाललायत, आम्ही त्या लोकांना का सांगू? ए लेडी शेक चिल्ली, सर अरे असं इंडिकेटर दिल्यानंतर आपल्याला कळतं, मग धडकी होत नाही, ऍक्सिडेंट होत नाही ना. तीन बाय ना, अरे बाप काय डेंजर या बायका, काय करावं यांचं मला काही कळे ना, काही सुधरे ना मला. मोरे काय करू मी आता? नाही शॅल्यूट मारू यांना, बाकी दुसरं काय आपल्या हातात नाही आहे. तू बस रे, बस बस शांतपणे बस. तुझी काय इच्छा आहे? मला माझी नुकसान भरपाई पाहिजे. नुकसान भरपाई? ह्यांनी उंटाला येऊन गाडी ठोकलेली आहे, उंटाच्या पायाला खर्चडलेलं आहे, एक 75,000 खर्च येईल. 75,000 एवढा कस काय? कसं काय म्हणजे उंटाचा पाय आहे तो 7 लाखाचा उंट आहे, त्याच्या पायाला खर्चडले. डॉक्टर म्हणजे हिथलं डॉक्टर झालं नाही, ते राजस्थानवरून डॉक्टर येणार आहे त्याला नीट कराय. ह्यांनी 75,000 द्यावं, ह्यांच्या गाडीत नुकसान झाले ते मी घरचं देऊन टाकणार सगळं. साहेब, आम्ही कसे देणार साहेब? आमची सेकंड हँड गाडी आहे 30,000ची साधी. आम्ही नाही देणार एवढे 75,000. तुम्ही बघा काय असेल ते. मला नका सांगू तुम्ही. देतो नुकसान भरपाई पाहिजे ना तुला? मग काय साहेब? अरे याला घेऊन जा आतमध्ये, चांगली नुकसान भरपाई द्या. चला मी सांगतो ना का, कुठं ते प्राण्यांकडून तू मजुरी करून घेतो, त्याची परमिशन आहे का? परमिशन आहे का? नाही ना, मग आतमध्ये चांगली नुकसान भरपाई देते. चला मग आता तू ठरव, तुला आत राहायचंय का गुपचूप तुझ्या उंटाला घेऊन निघून जायचे? विचार नको करू. उंटाला घेऊन जाणं बरं पडेल तसं. घाबरला. मॅडम लायसन दाखव तुमच्या. लायसन दाखवा ना. दे लायसन ए ना. घरी आहे. घरी आहे. गाडीची कागदपत्र कुठे? आहेत घरी आहेत. घरी? डोकं पण घरी आहे का? नाही साहेब, घरी. हेल्मेट कुठे? हेल्मेट घरी राहिलं साहेब. आम्ही काय, मुली डोक्यात खूप विचार असतात, बायका म्हटल्यावर विचार पिक्चर देऊ नका ते. काय म्हटल्यावर हे असतात ते असतात, आमका असतात ढमका असतात, काहीच नाही तुमच्याकडे. सगळे दंड लावतो तुमच्यावर आणि तुमची गाडी जप्त करतो. आता नको सर, आम्हाला एक दिवस दिली गाडी, नका प्लीज, जप्त नका करू प्लीज. नका करू. अरे तुमच्यासारख्या बायकांमुळे बायका आणि ड्रायव्हिंग याच्यावर जोक करायला लागतात लोक. थट्टेचा विषय होऊन जातो. हे मोरे करतात थट्टा. मी करतो थट्टा, मला ते सांगायची गरज नाही, मी सांगितलंय. करायला पाहिजे. करतो थट्टा म्हणे. जवळजवळ 80%, मी तर म्हणतो 90% बायका नीट ड्रायव्हिंग करतात, त्यांना वाहतुकीचे नियम माहिती असतात. पण तुमच्यासारख्या 2-3 बायका असतात ना, त्याच्यामुळे सगळ्या बायका बदनाम आहेत. सॉरी म्हणताय. आता ऐका, वाहतुकीचे सगळे नियम काय ते माहीत करून घ्या, ते पाळा. आणि राईटचा इंडिकेटर दिल्यानंतर कुठे जायचं? राईटला. नेंगा आता. ऐ तू पण निघ रे. बसला काय? साहेब थांबा, मी जातो ना त्याच्याबरोबर. बाबा उंट घेऊन कुठे जाणार आहे? गिरगाव चौपाटी. मला भायकाला सोडशील काय? सोडतो की. नाही, मी त्यांच्यावर गेलो असतो, पण टेबल सीट जाता येणार ना, तर मी भायकाला जाऊ का ह्याच्याबरोबर? उंटावर कशाला जाताय मग? मला उंटावर ना अख्खी मुंबई बघायची. एडे का मोरे तुम्ही? का ना? निघा सगळे निघा इथून. ऐका ना साहेब, सगळे निघा. वा जरा अजब होती कॉन्सेप्ट, काहीतरी वेगळंच घडलं पण मजा आली. प्रसाद दा, चांगला होता विषय. मला एक किस्सा आठवला पुण्यातला. मी बाईकवर चाललो होतो पुण्यात आणि माझ्या पुढे 2 बायका एकाच गाडीवर होत्या आणि मला सरळ जायचं होतं, त्यांना राईटला वळायचं होतं. पण त्यांना राईटला वळायचं तर त्यांनी काही इंडिकेटर दिला नाही, काही नाही दिला आणि अचानक राईटला वळल्या. तर मी म्हटलं ओ हात तरी दाखवा. त्यावर ते म्हटले कशाला, आपली कुठे ओळख आहे? चांगला होता विषय. भूषण शेलार नव्याने आपल्या संचामध्ये सामील झालेले लेखक आहेत. संकल्पना पण त्यांचीच होती आणि लिखाण पण त्यांचंच होतं. छान होती कॅरेक्टर्स. सावत्या तू वाटतो असा उंटवाला. खरंच वाटतोयस. म्हणजे ते पायात स्लीपर विपर, ते शर्ट बीट म्हणजे मस्त मस्त. ड्रेसमधनं फार ते करेक्ट आलं. मी कारण बघितलेले 2-3 उंटवाले एका शूटिंगच्या निमित्ताने. आणि तुम्ही दोघी पण उत्तम ड्रायव्हिंग करणाऱ्या वाटता. चांगला होता विषय. सादरीकरण पण चांगलं. मोरे मस्त, श्याम्या मस्त, मजा आली.